सरपंच साहेब येतील आता, त्यांच्या इथंच कामाला लागले म्हणून बरं झालंय. दुसरीकडे कामाला गेले असते राबू राबू घेतला असतं. हा काय करू राहिली तू? वांगे तोडते ना, बोल ना. काय रे, कस काय तू कॉलेजला नाही गेला काय? जायचंय, हा मला पैसे लागत होते काय आला? कॉलेजमध्ये मला भरायचे स्कॉलरशिपचे. स्कॉलरशिपचे भरायचे? आता तर माझ्याकडे तर पैसे नाही. एक काम कर, गडीभर थांब, सरपंच साहेब येणार आहेत, मग ते आले का त्यांच्याहून घेऊन देते मी. अगं पण ते कॉलेज भरले मग काय फायदा, मग जाऊन नंतर काय उशीर होत अरे आता येतीलच ना, आता माझ्याकडे नसले मी कुठून देऊ सांग बरं तू. हा काय करताय रे? तू कायसाठी आला? काय नाही, वांगे तोड राहिली. काही नाही, अगं मला 2,000ची गरज होती बघ. असं तर आ हा ना, ते माझ्या शहरात आहे ना, जरा नोकरीचं चालू आहे. हा. ते साहेब त्यांना बोललेलो आहे, ते म्हणजे 2,000 रुपये भरा, होऊन जाईल तुमचं रे का. 2,000 तुला हा ना. 1,000, याला बी 1,000 रुपये लागतात कॉलेजमध्ये स्कॉलरशिपला 1,000 भरायला. भेटेल का नाही? अरे माझ्याकडे पैसे नाहीये. ए काय आहे यार, तुझं तेच नेहमी नेहमी. अरे तुझ्यासाठी नेहमी 2,000 नाही लेकरासाठी यार. लेकरांसाठी असतं. आतापर्यंत कोणी केलं? अगं माझं होईल ना, जॉब भेटेल ना मला चांगला. अरे एक तर माझी तुला- डिग्री अशी आहे की मला एक तर काम भेटेल नाही त्या डिग्रीवर. तू सगळे पैसे ह्यालाच देते, मला काहीच देत नाही. दरवेळेस मी बोलत नाही म्हणून का मला नाही माहिती ते यो बोलून दाखवतो. मला दे. अरे तुमच्यासाठी मी एवढं कर्ज केलंय ते सरपंच साहेबाची इथं, आणि इथं कामाला लागले त्यांची इथं त्यासाठी. मला कुठं काय देते तू, ह्यालाच सगळे देते तू. बरं देते, दोघाला पण देते, पण सरपंच साहेबांना येऊ दे एकदा की काय म्हणतात काय नाही, मला ऐकू दे, कारण त्यांच्याकडे आधीच लय उचल घेतलेली लय मोठी मी. तू दरवेळेस मला तसंच म्हणते आणि मला पैसे देत नाही, माहितीये का. बरं ठीक आहे, तू काय तुझं दरवेळेस सांग. मला निघायचंय, मग संध्याकाळी बस आहे माझी. लवकर काय ते पैसे घेऊन मला दे. तुमच्या दोघांचा एवढा ताण आहे डोक्याला एवढा सध्या, पण आता तुम्ही नोकरी लागल्यावर मला सांभाळताना नीट म्हणायला, त्यामुळे काय टेन्शन नाही. हा सांभाळू ना. पहिले लागू तर दे लागू मला. दे पहिले, पैसे तर दे तू मला. पैसे दिले तर पैसे भेटेल ना. असं आता तुम्ही एवढं चांगलं शिकत आहे म्हणल्यावर लागतातच ना, असतं. हा आणि तुमच्यासाठी एवढे कष्ट केले म्हणल्यावर हे बघ कसं असतं, कष्ट वाया जात नसतात. कष्ट केले म्हणल्यावर ते वाया जाणार नाहीत. आणि आपण कोणाचं वाईट केलं का तेव्हा वाया जायला वाईट कष्ट? नाही केलं, पण सगळे लोक आपलं वाईट करायचे माग आहे ना की आपल्याला. त्याचं काय, कोणी काय वाईट केलं आपलं? ही परिस्थिती आपली त्याच्यामुळेच तर आहे ए, ना. गप्प. सरपंच साहेब आलेत, गप, तोंड बंद करा पार. ती परिकाबाई नाही आली चोट लागली? नाही ती परिगाबाई नाही आली, ती खालची ती पारी नाही आली, ती ठकी नाही आली, त्या तिघी आज तिघी नाही आल्यात. हा, कुठं बाहेर जायचं म्हणल्या. वांगे तर बरेच येतो तोडायला. नाही जाऊ दे, करता येईल एवढं काय, मी आहे ना. मला आज वेळ झाला ग्रामपंचायत मधून. 3 गमिले टाकले तिथं, हा, आता हे चौथं लागले तोडायला. तिकडले सगळे तोडले. बरं काहून थांबले तू याजवळ? अहो आता कसं सांगू सरपंच साहेब, मला काही सांगता येईना, काय लाज वाटायला लागली तुमच्या. काय झालंय सांग ना. काय नाही, याचं स्कॉलरशिपचे 10,000 रुपये भरायचे म्हणतोय कॉलेजमध्ये, बर, आणि हे ना तिकडे नोकरीचं ते कर राहिलंय काहीतरी, तर ते पेपर का काय म्हणला त्याचे पैसे भरायचे 2,000. बर. मग आता ते माझ्याकडं आता तुम्हाला अरे पण माहिती. पहिलेच 1,55,000 रुपये झाले तुझ्याकडे. हा ना, तेच आता तेच म्हणत होते अरे माझ्याकडे कधी कसं. काढणार तू? तुझी एकटीच्या कामावर काय होणार आहे? अहो, सरपंच साहेब तुम्ही काळजी नका करू, माझी नोकरी लागली ना, मी देऊन टाकेन तुम्हाला पूर्ण तुमचे जेवढे असेल तेवढे. नक्की? हो नक्की. नाही तरी त्यांनी नाही दिले ना साहेब, सरपंच साहेब, तर मी आयुष्यभर म्हणलं तर तुमची इथं कष्ट करेल. तुझं यांच्या बापाचं तू घटस्फोट घेतलाय? हा? आता कारण तो माणूसच तसा होता. मी जर घटस्फोट घेतला नसता ना सरपंच साहेब, ह्या खरंच. पोरांचे शिक्षण नसते झाले, त्या पोरीचं लग्न नसतं झालं. बरोबर आहे, ते लग्न झालं त्यालाही दिले तू ₹1,00,000 आणि वरतळ 55,000 झाले, म्हणजे 1,55,000. मी रात्रीच हिशोब पाहिलाय. ए पोराव, फिडू लागतात का पैसे? आईचा कवर जीव घेता? नका काळजी करू सरपंच साहेब, यांनी नाही दिले तर मी तर मम्मीची मदत करू लागन, काय हे काढायला लागन. ते याच्यासाठी शिकवते तुला हे वांगे काढायला न्यायला नाही, त्याला? म्हणजे त्याचं म्हणणं आहे, कॉलेजून आल्यावर नाही का थोडी मदत करू लागत ते काय जाईल. नको करू लागू, तुझा तुझा अभ्यास करा, नोकरी करा. मी नोकरी करून देईल, तुमचे सगळे पैसे काय होतील तेवढे. बर बर बर. तुला किती लागते? मला 1,000 रुपये. याला 2. मला 2,000 रुपये लागत आहे. ठीक आहे, देतो मी पैसे. हा, चांगला शिका, नोकरी लागा. हा, आईला मदत करा, आईचे कष्ट आहे. हा. आईसाठी एकदम सगळं आपण. ते आईच्या हातात देतो. हा, हे 2,000 याला दे. हा, आता 1,58,000 झाले बरं काय, 3,000 दोन्ही मिळून. हा. हा, जा पळा. झालं का? हा, चालू दे. बर तू तुला घायचा, तुला चालू दे, घायचा. तुझं काम हा चालू दे. हा? नाही नाही, हा थँक्यू आई. हा जा पण, आता लाडू नंतर ला. हा जा जा. याला पाण्याची गरज आहे. अरे पारुबाई, हा बोला ना. सगळ्या झाडाला पाणी घाल बरं का. हा हे काय? हा,
उन्हाळा आहे ना आता, हा ना लय पाणी लागतंय. नाही, दोन्ही टाइम घालते मी सकाळी हा. संध्याकाळी बी. बर बर बर. आणि तुम्ही चक्कर मारायला आलते का? हा चालतो. बरं झालं आले. हा. तुमच्या कानावर एक गोष्ट घालायची होती. काय? पोरं चालले शहरात, बर. नोकऱ्या लागल्या नाही का? हा तू सांगितलं ना मला, हा एकाला काही 3-4 महिने 4 झाले. महिने झाले, हा एकाला 3 महिने झालेत. असं का? हा तर त्यांचं म्हणणं काय, हा इथून लय लांब पडत आहे जायला यायला. बर. काय पगार आहे रे? एकाला 35,000 आहे हा आणि एकाला काय 22,000 का 30,000 आहे. बर. हा बरं आहे मग, 20-25 किलोमीटर रोज जायचं आणि हा यायचं ना. आहे की नाही? आणि मग माझ्या जीव घरात लागतो ना, हा बरोबर. वेगळं रस्त्याने यायचे. हा रस्त्याने. बर. मग ते म्हणले आता आम्ही तिकडे शहरात ना हा. खोल्या घेतो हम्म. आणि एकच खोलीत 2 जण राहतो असे म्हणले. बर बर बर. आणि मग म्हणलं घ्या खोली, बर. इकडे यायला जायला बी पेट्रोलला पैसे लागत आहेत. हा नाही जाऊ बरोबर. द्या ना, तिथे घेतली म्हणून काय झालं. हा बरोबर आहे. हाय का हा, नाही? खर्च वाचेन. हा. हा बर बर बर. आणि जवळची जवळ नोकरी, आराम बिराम होईल हा त्यांचा. नाही चांगलं झालं भाऊ. तुझ्या कष्टाचं चीज झालं आहे की नाही? हा लय कष्ट घेतले. हा ना. हा ना लय कष्ट घेतले तू. बर बर बर. दोन्ही पोरं शिक्षण झाले, आणि माझ्या नोकरी लागली. बरोबर तुम्ही पण मला आता एवढं सपोर्ट केला हा की पैशा पाण्याला. जर तुमचा सपोर्ट नसता ना सरपंच साहेब, हा मी तरी काय केलं असतं. हा बरोबर आहे. आणि रोजचे रोज एवढं खुरपण टुरपण एवढं नाही, काही 400 नाही. रुपये रोजाने आता- काय भागत आहे, घरातच पुरले नसते मला. पोरं नोकरीला लागली तर आता काय अडचण नाही ना, एवढा पगार म्हणल्यावर. हा 50-60 हजार रुपये पगार येईन घरात तर काय. काय हा, मी तुला कुठे मागितलेत का? नाही नाही हा तुम्ही तुला तसं म्हणलं होतो काय म्हणले. इमानदार आहे कामाला. हे बरं जाऊ का? मला आलतो सर चक्रीला काय चाललंय काय नाही. हा, बरं हा ते तिकडे ती सुटकॉन मका आहे ना खायची. हा आणि ते ट्रॅक्टरवाला आला होता, त्याने आज रोटा पण मारलाय बरं का. असं का? हा ते बरं उभा बरं. राहून हा, घेतला. तेच मग आता ते पेरणी यंत्र आहे ना सरी हा सुटकॉन मका जी आहे ना ती हा. पेरायची. हा ना. हा तेच बरं. ते बी आणून द्यायचंय त्याला. हा हा जाऊ का मग मी? हा तेवढं चालेल. बघून घ्या ते रोटा हा, मार हा. बराबर आहे का. चालेल. आई काय करते? अरे आता झाड सुकून चाललेत ना, पाणी घालतो. आता हे काही करायची गरज नाहीये. आता मला नोकरी लागली. हा निघले काय तुम्ही दोघं? हा एकाच रूम मध्ये आता आम्ही. तर शहरात आहे, आम्ही एका दोघांनी रूम घेतली. बरं ते खोलीचा दरवाजा लावून आले का? लावून आलो. अरे नाही तुम्ही ना मांजर. नाही नाही नाही, तसं काही नाही. हा. आता तू एक काम नको करू. कशाला करते आता? कशाला करते माझा म्हणजे? पगार घ्यायचा तू आज सगळा. अरे आता सरपंच साहेबांकडून आपण एवढे पैसे घेतलेले आणि पहिल्यापासून मला सवय लागली इथं राहायची, मला नाही करमायचं आता दुसरीकडे. आई स्वतःकडे लक्ष द्या बरं का. हा दिन मग माझ्यापेक्षा जास्त आहे ना तुम्ही लक्ष द्या. का असते मेचं जेवण सोडा बिडा टाकी त्यात व्यवस्थित जेवा आणि ना सुट्टी टाइमला इकडे येत जायचं. हा मग मला तसं करमायचं नाही आता, आम्हाला पण नाही करणार आहे तुझ्या. आहे ना. पण जाऊ दे, सरपंच साहेबांमुळे आपल्याला नोकरी एकदाची लागली होय. हा बरं जा आता तुम्ही, उशीर होईल हा पळा. चल. अंधार पडायच्या आधी काळजी घ्या आई हा हा तुझी. जा चल पळा. नीट काळजी घे. दमानी ते हा काम हा करायचं. जा 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 चल येऊ? हा जा जा जा. हा गेले बाई लेकर एकदाची नोकरी लागली. आता ठेकीला त्यांना फोन करते. हॅलो अगं ठके माझ्या पोराला नोकरी लागली. हा लय मोठे नोकरी लागलेत, 2 लागलेत. हा बरं थांब मी तुला नंतर फोन लावते, मला दुसरीकडे फोन लावायचे अजून. आता मोठ्या ताईला फोन लावते. हॅलो ताय अग मैऱ्याला आणि गण्याला ना दोघांना नोकरी लागली शहरात. शहरात हो लय पगार आहे लय मोठा. हा हा मी नंतर लावायचं तुला संध्याकाळी, मला अजून लय लोकांना सांगायचंय. हा गंगीला फोन लावते. रिंग जाते. हॅलो अगं गंगे कुठे आहे? अगं लय मोठी बातमी द्यायची तुला आनंदाची. अगं माय पोर ना लय मोठ्या नोकरीला लागलेत, 2 लागलेत. लय पगार आहे लय लय. आता मी काय आता कार गाडी मध्ये हिंडन मी. हो माय पोरांना नोकरी लागली. दम तू नंतर फोन लावते, मला तिकडे दुसरीकडे फोन लावायचे अजून. आता मी रूमवर जाते आणि मग सगळ्यांना फोन लावून सांगते. हा बाई पोरं गेलेले 2-3 वर्ष झालेत. 2-3 वर्षात एकदाच येऊन गेले. आता परत फोन करीत नाहीत आणि येईनात बी नाही. पण लय काम असेल लेकरांना माया म्हणून नसतील करीत फोन. टाईम नसेल भेटत. जेवण बिवण व्यवस्थित करतात का नाही काय टायमाला. तर काय करावं, 1 रुपया पाठीनात. सरपंचांचे पैसे राहिलेले आहेत.
खायचेच वांदेत त्यांचे पैसे कुठून फेडा. म्हणलं पोरं पाठीच्या 10-5 ते पाठविनाच झालेत. काय डोकं चाला ना. आईले पार वहिनी का काय काय वहिनी काय म्हणता? काय चाललंय? काय नाही, इकडं ते खट टाकायचंय ना रानात. खटा का जगा रानात हा सरपंच जिथं का? हा. का? नाही काय नाही असंच विचारलं मी. आता दूध घालून आलो ना हा शहरातून. हा 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 तिथं मग आपला दुधाचा धंदा आहे. हा अरे वहिनी हा मी काय म्हणतो तुला हा. ते गमेले टाकते तर मी येतो तुझ्या संग बोलायला. तर प्रायव्हेट बोलायचं तुझ्या संग मला. प्रायव्हेट? हा बर चला. तू फायदेशीरच आहे. चल मी गाडी घेऊन येतो. हो बर बर या. चल पुढे बाय. आईला हिला आहे ना आता सगळं सांगून टाकू गाड्या. हिचं काय आयुष्य चाललंय इथं सरपंच इथं काम करता करतात. पोरं तिकडे काही बी आयुष करून राहिले तर आधी काय कसं काय चालू आहे ना ते बाय. हा आलो आलो. अयो वैदी हा. मी काय म्हणतोय काय म्हणले? ते ठोळा खाली पुढे न्यायचं या खत. आव ते तिथं टाकायचंय खाली. हा खाली टाकायचंय का? मी काय म्हणतोय बसायला खाली जर शिक. हो सरपंच साहेब आले ना खवाळ त्याने एवढा डिगुल टाकून घ्यायचंय मला. तुम्हाला बरेच वर्ष झाले सरपंचाकडे काम आलं तुम्ही वहिनी. मग आपण इमानदारीने काम करतो. आयला पण खरंच मानावं लागेल राव तुम्हाला. मग वय झालं तुमचं तरी तुम्ही अजून कचाकच कामच करतात राव वहिनी. हा मग मी काय म्हणतो तुम्हाला काय म्हणता बोला ना. पोरांचं काय काय म्हणजे लागलेत ना नोकरीला? लागलं ना दोघं बी? हा 3 अरे वा. वर्ष झाले 3. मग लग्न बिग्नाचं काही बेत आहे का नाही त्यांच्या? हा आता लग्नाचं बेत करायला मी इथं रानात काम करते. पुरी बघायला टाइम आहे का मला? तुमच्या काय असत बघा ना 2 पुरी आमच्याकडे का आहेत ना 2 पोरी आहेत. हाय ना? हा 2 पोरी आहेत. मग कवा जायचं बघायला? भारी आहेत एकदम ते बी. कवा जायचं सांगा ना बघायला. मग फारलं बोलून घे फोन करून. मग फोन करू का त्यांना बोलू का? हा कवा जायचं सांगा ना. एवढं नका गडबडू. तुम्हाला सांगतो मी पुरी सांगतो ना आधी वर्णन बिर्णन. हा हा पुरी आहेत का इतकं चित्रावानी पुरी आहेत ऐका. का पुरी बी का बास. मी काय म्हणते आपल्याला ना गरीब घरच्याच पाहिजे. लय श्रीमंत घरच्या नको आपल्याला. नाही पण ते वागणं बिगणं एकदम सुशिक्षित आहे त्यांचं. चांगल्या घरच्या बघा जरा. आणि कशा आपल्या इथं म्हणजे व्यवस्थित राहिल्या पाहिजे. आणि हे नाही पुरी व्यवस्थित हा थोड्या सुशिक्षित आहेत जरा जमतील का? सुशिक्षित. हा दोघी बी शिस्त थोड्या. शिस्त नको आपल्याला. आपली माय पोरं लय गरीब येतो. गरिबीचे दिवस काढले माय लेकरांनी. आणि शिष्ट पोरी जर आणल्या त्यांना मग लय हाल करते ते पोरींना. आपलं गरीबातल्याच बघा ना. वहिनी लयच येड्या राहिले हो तुम्ही. अजून लय बोळ्या राहिल्यात तुम्ही. आता भोळी कायची मी एवढी का? ठक आहे मी काय? आणि भोळी दिसली तुम्हाला? अहो, ते ऐकून घ्या माझ्याकडे लक्ष राहू द्या तुमचं. मी का दररोज का दूध घालला जातो ना हा शिटीत तिकडं. हा हा शहरात. हा हा मी शिटी म्हणतो. मग आपला बाप पहिला शिटीत म्हणत होता. हा. मी शिटीतला डोळाने मग आपला बाप म्हणायचा पहिला होता. पण मी काय म्हणतो तुम्हाला वहिनी मी ना दररोज तिकडं दूध घालला जातो ना हा. तरी 1-2 तास लागत येते या जायला म्हणायला. मग तुम्ही दूध घालायला जाता मला काय सांगा आता? सांगतो ना तुम्हाला तुमचे पोर आहेत का हा तूही बी. हा भेटले का तुम्हाला? सांगितलं असं ना मा निरोप बिरोप दिला असं ना मला काहीतरी आईला असं सांगा तसं सांगा काहीतरी नाही, निरोप नाही, दिला तसं असं. काही नाही. माझ्या लेकराला लय गुणाचे येत. मला लय जीव लावी त्यात. लय जीव आहे माझ्यात खरंच. आहे ना खरंच लय जीव आहे. ते लय विचारत होते कुस बघा मी म्हणलं ना माझ्या पोरं भेटल्या माझ्याशिवाय त्यांना करमतच नाही म्हणायला. मग आता कसं कामाचं या पासन त्याच्यामुळे नाही येता येतो त्यांना. लय जीव आहे तुमच्यात वहिनी त्यांचं लय दोघांचं. लय मग मी म्हणलं होतं. हा मी काय म्हणतोय हा. तर शहरात गेलं का इकडून एक एका गल्ली म्हणजे पोळ येते ना मोठा अपार्टमेंट आहेत. हा हा इकडून एक इकडून एक अपार्टमेंट आहेत. 2 अपार्टमेंट आहेत. तुम्ही घेतले काय? घेतले? मी नाही घेतले. हा तुमच्या पोरांनी घेतले. ते तर म्हणले होते सिंगल खोलीत राहायचंय म्हणून. दोघं एकाच खोलीत ते म्हणले होते मला. एकाच आहे का इकडे फ्लॅट आहे हो. एकाचा इकडे फ्लॅट आहे. दोघांच्या 2 फ्लॅट आहेत हो त्या बिल्डिंग मध्ये. हा तर मी काय म्हणतो वहिनी तुम्हाला त्यांचे दोघांचे लग्न झाले. काय? हा फर्निचर आहे बंगल्याला त्यांच्या. हाय पाय गाड्या आहेत त्यांच्याकड. आणि त्या गाण्या आहे का गाण्याला एक पोरगी आहे. आणि तो दुसरा काय त्याचं नाव आहे तुमचं ते लहान पोरग का मोठं पोरग आहे ते? महेश. महेश त्याला एक पोरग आहे. त्यांचे का 2-2 वर्ष झाले त्यांचे लग्न होऊन. 2-2 वर्ष? हा तुम्ही काही मला सांगू नका. असं खोटं कुठं चेष्टा करत असतात का कुठं अहो, अशी? मी दूध घालायला त्याच्याकडे जातो ना त्या गाण्याची पण त्यांनी ना मला ओळखलं नाही माहिती का.
आणि एखाद्या शेजारी का पलीकडे का तो दुसरा हा. त्याच्या पलीकडे मी आहे ना दुसऱ्या माणसाला दूध घालत असतो त्याला नाही घालत दूध खरं आणि सांगा एखाद्या आता हा सगळी चौकशी करत असतो मी खरंय वय हा खरंय पक्क खरंय. एवढं कष्ट केलं मी पोरांसाठी मला लग्न केलेलं सुद्धा सांगितलं नाही तोंड झाले चुकी गेलती का मी एवढं शिकवलं नोकरी लावलं लोकांचे तर कामाला राहिले कर्ज बाजारी झाले सरपंच साहेबांकडून एवढं मोठं कर्ज काढलं आणि मोठा मला काय म्हणला होता सरपंच साहेबाला मी नोकरी लागल्यावर फेडीन 2-3 वर्ष झाले म्हणलं फेडीन आता मग फेडीन म्हणलं काहीतरी तारंबळ असेल कशाला पोरांनी वाटलं केलं नका रडू कुठून करून आणल्यास पोरीन कुठून नाही काय माहिती सख्या बहिणी आहेत त्या दोघी बी सख्या बहिणी बाई माझ्या ताईडीला बी माहिती आहे का नाही काय माहिती तिला बी सांगितलंय का नाही काय माहिती मग तुम्ही लग्न होतं का वहिनी नाही ना मला लग्न झालं माहित नाही तुमच्याकडून माहित पडलंय आता येऊ का वहिनी मी या तुम्ही खरंच चांगलं सांगितलं मला नाताच्या वाढदिवसाला जा मग गाव हा? माझ्या ताईडीला फोन करून सांगते ना त्यांचा जा झाला यांचा एकदाचा हा मी एवढे कष्ट केले लोकांचे इथं रानात कामाला राहिले हॅलो ताईडे काय झालं काय सांग तुला अगं काय सांगू आता लोकांकडून कळालं ग मला अगं भांडण नाही काय नाही पोरांनी काहीतरी कारस्थान करून ठेवलंय लय मोठ काय केलं आता काय सांगू कोणत्या तोंडाने सांगू मला काही समजाना ये ग ताईड लवकर ये तुला इथं आल्या मी सगळं सांगते मी राहणार ये तू इकडं मी ठेव नको शांत हा ठेव ठेव आई ताईडे आली होय तू अगं सांगू तुला काय झालं काय झालं कशाला काय झालं मामी कमून रडते? मला असं वाटायला लागलं अहो, पण- मामी काय सांग पस्तावा आला मला पोरांसाठी काही नाही ते केलं तुम्ही तर बघितलंय जावई बरोबर हा लोकांची तर कामाला राहिले सरपंचाची तर कामाला राहिले एवढे त्यांच्या इथून पैसे उचलले पोरांचं शिक्षण केलं नोकरी लावलं रडते कशासाठी असं काय केलं स्पष्ट त्यांनी? बोला ना म्हणजे आम्हाला कळलं आता काय स्पष्ट बोलू तोंडच नाही राहिलं बोलायला पोरांनी कुठं लग्न केलंय म्हणते काय आणि कधी कोणासोबत मला माहितच नव्हतं अगं ते बंट्या माहिती ना गावातला ते बंट्या नाही का दूध घालतो त्यो हा आणि त्याने काय केलं तिकडून दूध घालून आला तिकडे जातोय शिटीत हा तिकडे जातोय ते मला म्हणलं मी शिटीत जातो तिकडे पोरं येतं नोकरीला आणि ते त्यांच्या इथं दूध घालतोय त्यांनी लग्न केलेलं 2 वर्ष झाले मला माहित पण नाही बरं, जाऊ दे करू दे त्यांनी लग्न केलं तर त्यांना लग्न केलं तर केलंय वरतून लेकरं पण झाले तरी सांगितलं नाही जावाई त्यांनी सांगितलं फ्लॅट घेतलेत गाड्या घेतल्यात मोठ्या मोठ्याला बरं घ्यायला जायना मला तरी काय करायचंय पण मला निदान म्हणायचं ना लेकरं झाले त्यांना तरी सांगितलं नाही मला मी एवढी वाईट आहे का मी का वाईट केलं का सांगा ना तुम्ही ऐका मामी मी तर तुम्हाला मागे सांगत होतो नका पोरांमध्ये एवढं जीव तू जाऊ दे आई रडू दे काय करायचंय केलं त्यांनी लग्न नाही त्यांना सांगू आईडीला एवढं नाही केलं बाई मी एवढं तिचं शिक्षण नाही केलं काही नाही तिच्याकडे दुर्लक्ष केलं लवकर लग्न करून दिलं मी एवढी वाईट आहे का सांगा बरं जावई मी काय नाही ते केलं सरपंच साहेबांकडून कर्ज काढलं पोरांना शिकलं आता मी कोणून फेड एवढं मोठं कर्ज रडू नको आई रडू नको शांत बस त्यांनी तुला लग्नाला सांगितलं नाही लग्न केलेलं माहित नाही निदान बहिणीला तर सांगायचं करते मला वाटलं ना तुला सांगितलं काय नो तू कसं म्हणली नाही मला नसतंही पैदा झालं भाऊ माझं तर बरं झालं बरं ऐका तुम्ही काय रडू नका तुमचं किती कर्ज आहे ते कोणाचे आहेत ना मी ते देऊन टाकतो कोणाचेच नाही बाई फक्त सरपंच साहेबांचे 1.5 लाख रुपये बरं मी देऊन टाकतो तुम्ही रडत बसू नका ऐका
तुम्हाला 2 पोरं जरी तुम्हाला सोडून गेले ना, मला पोरासारखं समजा काय. हा आणि इथं राहायचं नाही तुम्ही, काय आता काही कष्ट करायचं नाही. तू आई तुमचं वय आहे काय आता हे कष्ट करायचं. घरी चल. मी सांभाळतो तुम्हाला मरेपर्यंत. काय त्या पोरांसाठी रडत बसले तुम्ही. मी म्हणलं माझ्या पोरं चांगले तू डोळ्यात पाणी आणलं. सरपंच साहेब काय सांग रडल्याचं लय अवघड झाला हो. पोरांनी तिकडे जाऊन लग्न केलं शहरात आणि मग ते आपला गणपती हा. ते बंट्या हा ते बंट्यानी ना दूध घालायला गेला होता. ते आता मला सांगत होता, मला 2 वर्ष झाले वहिनी त्या पोरांना लग्न केलेले. तुला माहिती आहे का म्हणला, मोठ्या गाण्याला आहे ना म्हणलं पोरगी झाली आणि माईशाला पोरग झालंय सांगितलं मला पोरांनी. विचारायचो अजून मधून पोरं येतात का कशाचं 3 वर्ष जवळजवळ एकदाच आले ते एकदा पहिले नवीन लागले होते तेव्हा आले होते. आणि पैसे पाणी नाही दिले. मी म्हणायचं जाऊ दे बाई बिचारी काम करते देतीन चांगलं झाल्यावर. हा आईने शिक्षण नाही केलं, लहानपणी लग्न केलं, 18 वर्ष झालं आणि यांच्यावर अरे, किती पैसे तुमच्याकडून. काय अपेक्षा होते तिला पोरांकडून. हा काय अपेक्षा होत्या. हा लग्न केलं काय म्हणे पोरही झाले. पोरं बी झाले दोघांना. 2 वर्ष झालं लग्नाला त्या पोराचं काहीच नाव खरं नाही नको नाही का? घेऊ. आणि वेगळे वेगळे फ्लॅट घेतले दोघांनी राहत्यात. कलियुग विसरून जातात आई बापांना. हा? बरोबर आहे. आणि आई बाप गप्प बस. घटस्फोट झालेला आहे शांत बस. शिक्षण केले. हा सगळं. आणि तू कधी आली. तिला मी बोलून घेतलं. फोनवरती मला फोन केला, मग मी आले. आम्ही लगेच असं का? निघून आलो. आणि जे तुमचे काही पैसे आहेत ना हा. ते हे देते. मी देऊन टाकेन. आणि आता मी माझ्या आईला माझ्या घरी घेऊन जाते. मला काही माझी आई सांभाळायला जण नाही. कसं आहे, जाऊ दे मी कुणी बाहेर कामाला बरं का. पैसे पण तुमच्याकडे येतील तेव्हा द्या. नाही मी घरी गेलो फोन पे टाकून देतो तुम्हाला. बरं. आहेत पैसे आता तुम्हाला तर माहिती आहे का बरं आहे परवा चांगलं. इकडं बरं का. पण मी कधी असे हार लावून पैसे मागितले नाही. नाही खरंच सरपंच आहे म्हणले, मला लय मदत केली. लय कष्ट केले तिने, लय. आमच्या आईने नाही, लय लय कष्ट कष्ट केलं. हा? एक पण हे काय लेखी जीव लावतात. तुरळक पोरं आहेत आई वडिला नाशी जीव लावते बोटावर मोजणे एवढे नाही तर सुना धुसफूस करतात. कोणी काय हे करतय काय अवघड आहे बाप लयच वाईट माझ्या आहे परिस्थिती. ना हा? एक दिवस अरे उपाशी आई झोपली. हा आई वडिलांना किती जीव लावायला पाहिजे. बरोबर. वाईट वाटतं काय पूर्वीच्या काळामध्ये लोक जीव लावायचे आई वडिलांना. हा बापाची तर साथ नाही भेटली. बापाची साथ नाही भेटली. जाऊ जाऊ दे दे. जाऊ हा. जावायचं मामी. किती मन मोठं आहे. हा तुम्ही नका रडू आणि होय. डोक्याला अजिबात टेन्शन करून घेऊ नका. परवाई जावायचं मन बघ किती डोळ्यात पाणी येतंय. आज जावई किती सगळ्यांना मोठं भेटावं बाई. हा तू लय गुणगान गायचे खरंच तसं आहे. हा? त्याच्यामुळे तुम्ही पोरीच आणि लग्न बघ लावून ना, दिलं तर. पुरी जीव लावतात. पोरांचं काहीच खरं नाही. सगळे नाहीत बरं का असे. मी सगळ्यांना दोष देत नाही. काही मुलं असे आहेत की आई वडिलांकडे लक्षच देत नाही. काही त्या वृद्ध आश्रमात पाठवतात. काही सुना त्रास देतात. काही कोणी मंदिरात जाऊन झोपत येत. मी बघतो ना चित्र काय परिस्थिती चालली. अवघड. हा ते पण- माझी नाही, माझी नाही. तीच परिस्थिती झाली असती सरपंच साहेब. हा, आता उगा लेक जावई मला चांगले. लेखन जावई जर चांगले नसते बरोबर. भेटले एक तीच काम कर परिस्थिती पण. झाली अरे, हा, असती. ते सांगायचं राहिलो त्यांच्याकडे जाऊ नको आणि येऊ नको बरं का. नाही, आता हा, नाही जायचं. मेले म्हणून सोडून दे. आणि ऐक ना आणि तू ती पहिली कष्ट करून माळाला जमीन घेतलेली आहे 2 एकर खरेदी खात्याने घेतलेली आहे. हा तर ते काही त्यांना देऊ नको. हा ती लेखीला दे खरेदी खात्याने दे आणि लेखी जावायला. हा ते तुला जीव लावतील. त्यांचं तोड बघू नको परत कधी. हा त्यांच्यासाठी एक एकर घेऊन ठेवली होती मी. काय नाही, उपयोग नाही झाला मामी एवढं काय त्यांच्यासाठी उपयोग करून. नाही. मग आणि चल नको रडू. चला तुम्ही जा. चल. हा, चला मी तुम्हाला एक काम करा माझे चहा पाचतो बरं का आणि घेऊन जाईल. बरं हा? चालतंय. चल.